हाय, गुड मॉर्निंग. तर आज ब्रेकफास्टला ना मी मसाला मॅगी बनवत होते. आय नो खूप जण म्हणतील की मॅगी इज नॉट हेल्दी किंवा प्रेग्नन्सीमध्ये नाही खाल्ली पाहिजे म्हणून. बट खरं सांगायचं तर मला 4th-5th मंथमध्ये ना खूप क्रेविंग्स व्हायचे मॅगी खायचे. आणि 1 महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा कधीतरी खाल्ली तर ठीक आहे, कारण आपण ती खूप जास्त क्वांटिटीमध्ये पण नाही खात. तर आज भूषणला चीज मॅगी खायची होती म्हणून मी त्याच्यात चीज स्लाइस टाकून त्याला ॲड करून दिले होते. आणि मग आम्ही सगळी कामं आवरली आणि ठाण्याला जायला निघालो. थोडी शॉपिंग करायची होती. कुठेही बाहेर जायचं असलं ना तरी आपली मुलं क्रँकी होतातच. तुमच्यासोबत पण असंच होतं का? एनिवेज चला. तर ठाण्याला आलो तर आम्ही फुलांची शॉपिंग तर करणारच. दर 15 दिवसातून एकदा आम्ही इथून असं अर्धा किंवा पाऊण किलो मिक्स फुलं आणि झेंडूची फुलं घेऊन जातो. त्यामुळे 2 आठवडे तरी फुलं बघायला लागत नाहीत. आणि ठाण्याचं भाजी मार्केट तर आपल्याला माहीतच आहे. किती छान आणि फ्रेश भाज्या मिळतात तिकडे. तर आम्ही सुद्धा तिकडे भाज्या सगळ्या घेतल्या आठवड्याभराच्या. आणि त्याच्यानंतर मी आणि मम्मी ना तलावपाईला ॲक्च्युली वाट बघत होतो भूषणची, कारण तो गाडी घेऊन दुसरीकडे थांबला होता. तो आम्हाला पिक करायला नव्हता आणि खूप छान वेदर होतं. किती छान व्ह्यू होता. मी ॲक्च्युली बॉर्न अँड ब्रॉट अप ठाण्याचीच आहे, त्यामुळे खूप साऱ्या मेमरीज आहेत तिकडच्या. त्यानंतर एवढी गरमी होती, मग आम्ही ठरवलं आपण ज्यूस पिऊया. तर हे श्रीनाथ ज्यूस सेंटर जे आहे तलावपाईला, तिथे आम्ही थांबलो होतो. तिथून आम्ही ज्यूस पार्सल घेतला आणि छान गाडीमध्ये बसूनच ज्यूस प्यायलो. बाहेर इतकी गरमी आहे की हायड्रेशन मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो असा होता आमचा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.